मागील व्हिडिओमध्ये आपण वात आणि पित्त या दोषांमुळे काय परिणाम होऊ शकतो हे बघितलं। आज आपण कफदोष जर असंतुलित असेल तर त्याचा तुमच्या मासिक पाळीवर काय परिणाम होऊ शकतो आणि त्यावर काय उपाय करावा याविषयी चर्चा करणार आहोत। तुमच्या शरीरातील कफदोष असंतुलित असेल तर त्यामुळे होणारा रक्तस्राव हा पांढरट किंवा चिकट असू शकतो। तसेच त्या दरम्यान तुम्हाला थकवा जाणवू शकतो, शरीराला जडपणा जाणवतो व काही काम करण्याची इच्छा नसते। ही लक्षणे तुम्हाला जाणवल्यास तुम्ही आहारामध्ये गरम सूप, आल्याचा चहा, हळद, मध यासारख्या पदार्थांचा वापर करू शकता। तसेच शरीर हलके ठेवण्याकरता व्यायामाचाही उपयोग करू शकता। मैत्रिणींनो, वात, पित्त आणि कफ यांच्या असंतुलनामुळे दिसणारी ही लक्षणे नॉर्मल नाहीत। पिरियड्स दरम्यान होणारा त्रास हा नॉर्मल नाही। वरील उपाय करून बघा। जर तुम्हाला फरक नाही पडला तर तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना नक्की दाखवा, कारण तुमचं आरोग्य तुमच्याच हातात आहे। धन्यवाद।